कालच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा रात्रभर पहारा शहरभर पाहायला मिळाला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एकीकडे या सगळ्या तणावपूर्ण पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आता दोन्ही बाजूंच्या गटांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पालकमंत्री दादा भुसेंनी या संदर्भात एक तातडीची बैठक देखील बोलावलेली आहे। शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दुपारी 1:30 वाजता बैठक देखील होणार आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मुकुल, सध्या तणावपूर्ण शांतता आहे नाशिक शहरामध्ये, काय नेमकी सध्याची अपडेट आहे? आज बैठक देखील होणार आहे महत्त्वाची असं देखील समजतंय। अजिंक्य, काल 2 गटांमध्ये तणाव झालेला होता, दगडफेक झालेली होती। त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। काल सायंकाळपासूनच पोलिसांची अतिरिक्त फौज जुने नाशिक आणि परिसरामध्ये तैनात करण्यात आलेली होती। रात्रभर पोलिसांचा पहारा होता। रात्री देखील कोणी 1-2 जण जरी कुठे उभे असले तरी पोलिसांना हटकत होते आणि पुन्हा त्यांना तिथून घरी पाठवत होते। त्यामुळे आत्ताची स्थिती अशी आहे, तणाव आहे परंतु पूर्णपणे शांतता आहे। आजच या संपूर्ण प्रकरणावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक बोलवलेली आहे। त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील आणि आज पालकमंत्री नेमका काय त्यांना आदेश देतात हे बघणं महत्त्वाचं आहे। कालची ही घटना घडली त्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने नाशिकमध्ये ते आलेले होते। त्यांनी काल रात्रीच नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांची देखील बैठक घेतलेली होती, त्यांना सूचना केलेल्या होत्या आणि त्यानंतर जे संबंधित तणाव निर्माण करणारे, अशांतता निर्माण करणारे होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले। आता पोलिसांकडून त्यांची धरपकड सुरू होणार आहे। ठीक आहे मुकुल, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली आपण त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।